रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी येथे सोमवारी पहाटे दरड कोसळून 5 वाहनांचे नुकसान झाले। या दुर्घटनेत 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहने मलब्याखाली अडकून त्यांची हानी झाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जाऊ शकत नसल्याने नागरिकांनी रस्त्यालगत शेडमध्ये ही वाहनं उभी केली होती। पहाटे अचानक दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर झाले, त्यामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद झाला असून काही ठिकाणी रस्त्यांचाही भाग खचला आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले। प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शीतल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। जेसीबीच्या सहाय्याने दरडीचा मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ठाकूरवाडीतील रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पळसदरी मठामध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी गणेश किरकर, मी पळसदरी ठाकूरवाडीचा रहिवासी आहे। रात्री जोरदार पावसामुळे रात्री 2च्या दरम्यान आमच्या पळसदरी वाडीची खालची दरड आहे ती कोसळून बरंचसं नुकसान झालेलं आहे। आमच्या पळसदरी गावाचा मेन रस्ता सुद्धा त्या ढिगाऱ्याखाली दिसलेला आहे आणि आमच्या गावामध्ये वरती गाड्या जात नाहीये, त्याच्यामुळे आम्ही गाड्या खाली लावायचो। त्या गाड्या त्या ढिगारी खाली दबलेल्या आहेत। आपले मारुती वाघ, यशवंत वाघ यांच्या 4 व्हीलर त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत आणि 10-12 बाईक सुद्धा त्या ढिगाऱ्याखाली ते दबलेले आहेत आणि आम्हाला आता जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये गावामध्ये जायला, असं सगळं झालेलं आहे। आणि आणखी जर असंच पाऊस राहिला तर आणखी धोक्याची शक्यता आहे, आणखी जरा कोसळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी ठाकूरवाडीला लागत असणारा जो रस्ता आहे त्याच्यावरचा भाग आहे तो त्याचं भूस्खलन होऊन पूर्ण रस्त्यावर मलबा पडलेला आहे। ॲक्च्युली या रस्त्याच्या वरच्या बाजूला प्रत्यक्ष ती आदिवासीची घरं आहे। एकूण कमीत कमी 140 ते 45 घरं असणाऱ्या अशी आदिवासीवाडी आहे। आता या ठिकाणी जिथं भूस्खलन होऊन रस्त्याच्या बाजूला पडलेलं आहे, रस्त्यात पडलेलं आहे, तिथे 2 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलर अशा गाड्याचं जे शेड होतं ते पूर्ण दबून गेलेलं आहे। या ठिकाणी सगळं प्रशासन सकाळपासून कामाला लागलेलं आहे। ॲक्च्युली तिथं जागेवर आता जास्त काही करता येत नाही, परंतु वरच्या बाजूला जे घरं आहेत त्याचा जे लोक आहेत त्यांना सेफ ठिकाणी हलवणे हा विषय आहे। या ठिकाणी सगळे प्रशासनाचे लोक वाड्याचे असतील, व्हिडिओ साहेब असतील, गटविकास अधिकारी, नंतर आमच्या गावातील सरपंच महोदय, आमचे सगळे इथले कार्यकर्ते या ठिकाणी सुद्धा आहेत आणि या ठिकाणी त्याप्रमाणे आपलं काम चालू आहे। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी।